सो हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण एक्सरसाइज नंबर 2.4 यातला क्वेश्चन नंबर 9 अटेम्प्ट करतोय. क्वेश्चन नंबर 9 मध्ये टोटल 6 सबटाइप्स आहेत आणि हा पूर्ण क्वेश्चन मॅक्सिमा आणि मिनिमा या कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे. सो आपण लास्ट लेक्चरमध्ये जो मॅक्सिमा मिनिमा कॉन्सेप्ट शिकला ना, तो मी शॉर्टमध्ये इथे रिवाइज करतोय. पहा काय असतं रे, फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा, म्हणजे मॅक्सिमम पॉइंट आणि मिनिमम पॉइंट वरती काय तर डेरिव्हेटिव्ह 0 असतो. dy by dx शुड बी इक्वल टू 0, बरोबर ना. मॅक्सिमम कर्वच्या मॅक्सिमम पॉइंट वरती आणि मिनिमम पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह हा 0 असला पाहिजे. त्यानंतर मॅक्सिमम साठी डबल डेरिव्हेटिव्ह जो असतो ना, डबल डेरिव्हेटिव्ह तो निगेटिव्ह असतो. कसं आहे पहा, निगेटिव्ह लेसर दॅन 0 आहे. आणि मिनिमासाठी ना, इथे लिहितोय पहा, मिनिमम साठी डबल डेरिव्हेटिव्ह जो काही आहे ओके, तर तो कसा असतो रे, पॉझिटिव्ह असतो. तर हा जो काही कंटेंट आहे आपण हा लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेला आहे. तर याच कंटेंटवरती बेस्ड न्यूमरिकल्स आपण इथे प्रॅक्टिस करतोय. पहा कंटेंट हवं तर परत पाहून घ्या. मॅक्सिमम आणि मिनिममसाठी, मॅक्सिमम ॲज वेल ॲज मिनिममसाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. म्हणजे आपण असं सांगितलं होतं की कर्व असा आहे. फॉर एक्झाम्पल या कर्वची मॅक्सिमम व्हॅल्यू पहा इथे, कर्वची मिनिमम व्हॅल्यू पहा इथे ओके. मॅक्सिमम व्हॅल्यूच्या तिथे जर का डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे टँजंटचा स्लोप काढला तर तो कसा आला पाहिजे, 0 आला पाहिजे, बिकॉज टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, बरोबर ना. परत पहा, मिनिमम पॉइंट वरती पण जर का टँजंट काढला तर तो टँजंट हा एक्स ॲक्सिसला पॅरललच असतो. म्हणजे टँजंटचा स्लोप हा 0च असतो, पण टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह इथे पण 0 असतो आणि इव्हन डेरिव्हेटिव्ह हा इथे पण 0 असतो. सो मॅक्सिमम ॲज वेल एज मिनिमम पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. दिस इज फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन काय पहा, मॅक्सिमम पॉइंट वरती डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह, मिनिमम पॉइंट वरती डबल डेरिव्हेटिव्ह हा असतो पॉझिटिव्ह. तर पहा या आर्टिकल वरती बेस्ड न्यूमरिकल्स आता मी इथे स्टार्ट करतो. तर पहा क्वेश्चन नंबर 1 पहा, सबटाइप नंबर 1 पहा. काय मेन्शन केलं आहे त्यांनी, एक फंक्शन देतात y इज इक्वल टू 5x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस ऑफ 3x असं एक फंक्शन आहे. आणि या फंक्शनचा ना आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं. या फंक्शनचा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आता पाहाल रे, पहिली गोष्ट तर माहिती आहे आपल्याला, फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग एक काम करूया, आपण आधी डेरिव्हेटिव्ह फाइंड करून तरी पाहूया. So y derivative is dy by dx and that is equal to 5 x cube चा डेरिव्हेटिव्ह पहा 3x स्क्वेअर प्लस 2 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस ऑफ 3 ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, सो dy by dx किती बनतोय माहिती का, dy by dx किती बनतोय पहा, 15x स्क्वेअर प्लस 4x मायनस ऑफ 3 हा बनतो आपला dy by dx. आणि आता याच्या पुढे मॅक्सिमम आणि मिनिमम साठी डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. मग इथे लिहितोय पहा मी, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम, मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी किंवा मॅक्सिमम पॉइंट आणि मिनिमम पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह हा 0 असला पाहिजे. सो आता जर का मी हा डेरिव्हेटिव्ह 0 करेल ना, फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा इथे लिहितो पहा, डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. सो हे जे काही डेरिव्हेटिव्ह फाइंड केलाय मी त्याला इक्वल टू 0 करतो इथे, अँड दॅट इज इक्वल टू 15x स्क्वेअर प्लस 4x मायनस ऑफ 3. ओके, फॅक्टर्स पारे आता काय पडतात, 15x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 9x मायनस 5x मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0. मायनस 3 15 मायनस 45, 9 इंटू मायनस 5 पण मायनस 45 बनतो. तर हे झाले फॅक्टर पहा. इथून मी 3x कॉमन केला तर इथे बनतो 5x प्लस इथे बनतो 3. इथे जर का मी मायनस साईन कॉमन केला मीन्स मायनस 1 कॉमन केला तर इथे बनतो 5x आणि इथे बनतो प्लस 3 अँड दॅट शुड बी इक्वल टू 0. तर याचा व्हॅल्यू किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. सो फर्स्ट ब्रॅकेट पहा 3x मायनस 1, 3x मायनस 1, सेकंड ब्रॅकेट पहा 5x प्लस 3, इट शुड बी इक्वल टू 0. म्हणजे आपण ना इनपुट दिला, इनपुट काय दिला आपण, डेरिव्हेटिव्हला आपण 0 केला. आता डेरिव्हेटिव्ह 0 तर मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंट वरती होत असतो, म्हणजे जो काही पॉईंट निघेल ना तर तो एकतर मॅक्सिमम वाला पॉईंट निघेल किंवा मिनिमम वाला पॉईंट निघेल. तर पहा आता पॉईंट फाइंड करूया आपण. मी इथे लिहितोय 3x मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0 और 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. एक तर हा इज इक्वल टू 0 असेल, नाहीतर हा इज इक्वल टू 0 असेल. सो आता पहा बरं, 3x मायनस 1 जर का 0 असेल तर x ची व्हॅल्यू बनेल 1/3. पहा ना, x ची व्हॅल्यू काय बनेल 1/3. एक तर x ची व्हॅल्यू 1/3 बनेल और सेकंड ऑप्शन काय पहा, x ची व्हॅल्यू -3/5 बनेल. काय बनेल पहा, -3 डिवाइड बाय 5 ही अशी x ची व्हॅल्यू बनते इथे.
आता पहा पुढे व्यवस्थित पहा ना. आता फर्स्ट समज आहे हा आपला. फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम डेरिव्हेटिव्ह 0 केला आपण. डेरिव्हेटिव्ह 0 असा इनपुट दिला. सो एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या. म्हणजे काय असतं माहिती का हे, x इज इक्वल टू 1/3 ला जर का फंक्शन मॅक्सिमम असेल ना तर x इज इक्वल टू -3/5 ला फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. आपल्याला हे चेक करायचं ऍक्च्युअल मध्ये, आपल्याला हे चेक करायचं बरं. x इज इक्वल टू 1/3 ला, x इज इक्वल टू 1/3 ला फंक्शन जर का मॅक्सिमम असेल तर x इज इक्वल टू -3/5 ला फंक्शन मिनिमम असेल. उलट पण होऊ शकतं. म्हणजे x इज इक्वल टू -3/5 ला जर का फंक्शन मॅक्सिमम असेल तर x इज इक्वल टू 1/3 ला फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. बरोबर. तर आपल्याला हेच चेक करायचं आहे की एक्झॅक्टली कुठे मॅक्सिमम आहे आणि कुठे मिनिमम आहे. आता मॅक्सिममसाठी आणखीन एक कंडिशन आहे पहा. इथे लिहितो फॉर मॅक्सिमम. काय फॉर मॅक्सिमम डबल डेरिव्हेटिव्ह कसा असतो रे, d2y/dx2 कसा असतो, निगेटिव्ह असतो. मॅक्सिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो आणि मिनिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. मग आता एक काम करूया आपण आधी डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. काय करूया पहा, डबल डेरिव्हेटिव्ह. सिंगल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला हा होता पहा. मग मी काय करतो, d2y/dx2 पहा. इथून मी परत एक वेळेस डिफरन्शिएट करतोय. काय बनेल माहिती का, 15 ॲज इट इज x2 चा डेरिव्हेटिव्ह 2x असतो. सो 15 × 2x. ठीक आहे चलो ओके. 4x चा डेरिव्हेटिव्ह असतो 4 प्लस 4 करतोय मी आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असाही 0च आहे. सो d2y/dx2 इज इक्वल टू 30x प्लस 4. तर पहा रे असं बनतं. बरोबर. आपल्याला चेक करायचं आता, आपल्याला चेक करायचं की डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू प्लस आहे की मायनस आहे या 2 पॉईंटवरती. मग मी काय करतो माहिती का, आता इथे d2y/dx2 म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कुठे रे, ॲट x इज इक्वल टू 1/3. एक्सची व्हॅल्यू जेव्हा 1/3 आहे ना, एक्सची व्हॅल्यू जेव्हा 1/3 आहे ना, तर या डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मी फाइंड करणार आहे. एक्सची व्हॅल्यू काय 1/3. बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू 1/3 ज्यावेळेस आहे त्यावेळेस हा जो काही डबल डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा व्हॅल्यू मी फाइंड करतो इथे. आणि मला काय मिळालं पहा, डबल डेरिव्हेटिव्हचं व्हॅल्यू हा हे कॅन्सल होऊन 10 बनतं. 10 + 4 14 बनतं. सो व्हॅल्यू ऑफ डबल डेरिव्हेटिव्ह इज 14. डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 1/3 इज 14. याचा अर्थ काय की डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. इथे लिहू मी डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे पहा, डबल डेरिव्हेटिव्ह ॲट 1/3 is actually greater than 0. Therefore f of x is maximum at x is equal to 1/3. Sorry, minimum. काय f of x is minimum at x is equal to 1/3. समजलं ना रे. पहा डबल डेरिव्हेटिव्ह काय, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन मिनिमम असतो तिथे. म्हणजे ॲट x इक्वल टू 3 ॲट x इक्वल टू 1/3 सॉरी फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल, कमी असेल. मग चलो आता आपण डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड केलाय ना. बरोबर. तर मी डबल डेरिव्हेटिव्ह आता -3/5 ला करतो. इथे लिहितोय पहा नीट पहा, d2y/dx2 हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे ॲट -3/5. कुठे केला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड, -3/5 ला. ओके. -3/5 ला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे काय, या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये x जागी -3/5 टाकणार मी. सो 30 × -3/5 बरोबर ना. आणि प्लस काय रे 4. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह पहा रे, डबल डेरिव्हेटिव्ह ॲट -3/5 इज इक्वल टू पहा रे 5 1 5 6 काय बनतो, -18 बनतो. -18 + 4 कराल ना तर हा बनतो -14. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे, निगेटिव्ह आहे. मग इथे लिहू मी डबल डेरिव्हेटिव्ह इज ॲक्च्युअली निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा कमी आहे. आणि आपल्याला माहिती रे डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर फंक्शनचा व्हॅल्यू काय असतो, मॅक्सिमम. मग इथे लिहितो पहा therefore f of x is maximum at x is equal to काय रे -3/5. म्हणजे 1/3 ला फंक्शन हा मिनिमम आहे आणि -3/5 ला फंक्शन कसा आहे, मॅक्सिमम आहे. ओके. तर पाहिलं रे आपण आता हे प्रूव्ह केलं आहे की x इज इक्वल टू -3/5 वरती फंक्शन असतो मॅक्सिमम आणि x इज इक्वल टू 1/3 वरती ना हा जो काही फंक्शन आहे तर त्याचा व्हॅल्यू मिनिमम आहे. तर मग आता जर का आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल, ओके, मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल पहा, तो पॉईंट जो आहे ना तो या फंक्शनमध्ये टाकला पाहिजे. म्हणजे पाहाला फंक्शन तर हा आहे. मग मी इथे असं लिहितोय पहा, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय असणार माहिती का, 5. पहा मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे मिळते हे आधी पहा.
एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे होतो, एक्स इज इक्वल टू -3/5 वरती, बरोबर. सो एक्सच्या जागी मी -3/5 असं सबस्टिट्यूट करतोय पहा. एक्सच्या जागी काय -3/5 असं मी सबस्टिट्यूट करणार. -3/5 असं मी सबस्टिट्यूट करतो इथे. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन हा एक्स इज इक्वल टू -3/5 या पॉईंटवरती मिळेल. आता मग तुम्ही काय कराल रे, याला तुम्ही सिम्प्लिफाय करा. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हे तुम्ही सिम्प्लिफाय करा आणि मॅक्सिमम व्हॅल्यू जी काही येईल ना तर ती इथे तुम्ही मेन्शन करा. आता जर का तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल फंक्शनची, पहा आधी की फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कुठे मिळते आपल्याला. एफ ऑफ एक्स इज मिनिमम ॲट एक्स इज इक्वल टू 1/3 ना, म्हणजे फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू ही 1/3 ला मिळते. मग हा जो काही फंक्शन आहे 5x³ नाही का, एक्सच्या जागी काय 1/3 टाकणार मी, प्लस 2x², एक्सच्या जागी काय 1/3 टाकतोय मी, 3 एक्सच्या जागी काय परत पहा 1/3 टाकायला लागेल आपल्याला, बरोबर ना. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन हा असेल पहा. याला बस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुमचा आन्सर इथे मेन्शन करायचा आहे. बिकॉज मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज ॲट एक्स इज इक्वल टू 1/3 म्हणून तो पॉईंट आपल्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायला लागेल जर का आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल फंक्शनचा तर, बरोबर. तर पहा हे कॅल्क्युलेशन करा आणि तुमचा आन्सर मेन्शन करा इथे, ठीक आहे. आता सेकंड सब टाईप पाहाल, एफ ऑफ एक्सचा मी इथे वाय मेन्शन करतो, बरोबर. वाय इज इक्वल टू 2x³ मायनस ऑफ 21x² प्लस 36x मायनस ऑफ 20. हा जो काही फंक्शन आहे ना तर या फंक्शनचा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. तर कॉन्सेप्ट तर क्लिअर आहे आपल्याला. पाहता की मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल, बरोबर, तर डेरिव्हेटिव्हचा यूज करतो आपण. आणि डेरिव्हेटिव्हचा मेथड आपल्याला काय सांगतो पहा, मॅक्सिमम आणि मिनिममसाठी पहिले सिंगल डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. तर पहा आता डेरिव्हेटिव्ह करूया आपण. वायचा डेरिव्हेटिव्ह इज dy/dx. हवं तर तुम्ही इथे मेन्शन करा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दॅट इज इक्वल टू ॲज इट इज x³ डेरिव्हेटिव्ह इज 3x², -21 ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, प्लस 36 ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनेल पहा 1. ओके. सो dy/dx काय बनतोय तर 6x² मायनस ऑफ 42x प्लस 36. हा आपला dy/dx चा व्हॅल्यू असेल. आणि आपल्याला माहिती पहा मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह 0 होत असतो. सो मग मी इथे असं लिहितोय ॲट मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंट वरती ओके डेरिव्हेटिव्ह किती होत असतो 0, बरोबर. सो 6x² मायनस ऑफ 42x प्लस 36 याचा व्हॅल्यू ना 0 असायला हवा. तर मी काय करतो इथे 6 कॉमन करतो. x² मायनस ऑफ 7x प्लस 6 इट शुड बी इक्वल टू 0 बोलतो मी इथे. असंही हे तिकडे जाऊन 0च होणार आहे, बरोबर. पाहतो. सो x² मायनस 6x मायनस x प्लस 6 इट शुड बी इक्वल टू 0. जस्ट फॅक्टर्स केलेले आहेत पहा इथे. आता x ज्यावेळेस मी इथे कॉमन करतोय तर इथे x मायनस 6 बनेल. -1 ज्यावेळेस मी इथून कॉमन करतोय तर इथे x मायनस 6 बनेल अँड दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 1, सेकंड ब्रॅकेट x मायनस 6 आणि याचा व्हॅल्यू किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. पहा हे सर्व काही मॅक्सिमा आणि मिनिमासाठी चालू आहे, बरोबर ना. ॲट मॅक्सिमम अँड मिनिमम, बरोबर ना. मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह 0 करायचा आणि असे पॉईंट्स काढायचे. आता कोणते पॉईंट निघतात पहा बरं. एकतर x इक्वल टू काय निघतं 1 निघतं. एकतर x इक्वल टू 1 झाला पाहिजे, बरोबर ना. और दुसरा ऑप्शन काय आहे, एकतर x इक्वल टू किती झाला पाहिजे 6 झाला पाहिजे. सो आयदर x इज इक्वल टू 1 और x इज इक्वल टू 6. म्हणजे x इक्वल टू 1 वरती फंक्शन मॅक्सिमम असेल तर x इक्वल टू 6 वरती फंक्शन मिनिमम असेल किंवा उलटं पण होऊ शकतं. म्हणजे इथे जर का मॅक्सिमम असेल तर इथे फंक्शन मिनिमम असेल. आपल्याला हेच आयडेंटिफाय करायचं आहे की एक्झॅक्टली मॅक्सिमम कुठे आणि मिनिमम कुठे. मग ते आयडेंटिफाय करण्यासाठी ना आपण डबल डेरिव्हेटिव्हचा यूज करतो. पहा हा सिंगल डेरिव्हेटिव्ह, याचा परत मी आता डेरिव्हेटिव्ह करतोय. पहा आता इथे याचा मी परत डेरिव्हेटिव्ह करणार बरं आता. सो d²y/dx², d²y/dx², याचा परत डेरिव्हेटिव्ह केला की d²y/dx² बनेल. पहा रे 6 ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 6 ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 6 ॲज इट इज x² चा जो डेरिव्हेटिव्ह असतो दॅट इज 2x मायनस ऑफ 42 ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. पहा x चा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो डबल डेरिव्हेटिव्ह काय बनतोय पहा d²y/dx², डबल डेरिव्हेटिव्ह काय बनतोय दॅट इज इक्वल टू 12x मायनस ऑफ 42. तर हा आहे पहा आपला डबल डेरिव्हेटिव्ह, बरोबर. तर आता पहा आता हे स्टडी करायचं आहे आपल्याला की डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह या 2 पॉईंटवरती, बरोबर. मग मी इथे काय करतो पहा, मी डबल डेरिव्हेटिव्ह d²y/dx²,
याची व्हॅल्यू ना ॲट एक्स इक्वल टू 1 फाइंड करतो, बरोबर. त्यानंतर मी काय सेम डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मी फाइंड करणार कुठे माहिती का, एक्स इक्वल टू 6 वरती. एक्स इक्वल टू 6 वरती व्हॅल्यू फाइंड करणार. मग पहा आता एक्स इक्वल टू 1 वरती व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे एक्सच्या जागी 1 टाकायचं नाही का, तर हे 12 मायनस 42 बनतो, बरोबर. म्हणजे हे किती बनतं, मायनस 30 बनतं की नाही. दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कसं आहे रे, मायनस 30 म्हणजे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा कमी आहे. And we know that if double derivative is lesser than 0, double derivative at x equal to 1 is lesser than 0, therefore f of x is maximum at x equal to 0. Sorry, at x equal to 1, sorry. Okay? म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ना, डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू 1 निगेटिव्ह असल्यामुळे फंक्शनची व्हॅल्यू ही मॅक्सिमम असते ॲट एक्स इक्वल टू 1, बरोबर. आता पहा रे, हे करण्याची गरज नाही खरं तर, पण तरी पण पहा आता, कारण इथे समजच आपल्याला की इथे तो मिनिममच बनेल. बट स्टील डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू 6, चला 6 टाका रे इथे, 12 इंटू 6 बनेल तो मायनस 42 बनेल, बरोबर ना. सो डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर व्हॅल्यू डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू 6 किती बनतं माहिती का, बरोबर. 72 मायनस 42 म्हणजे किती बनतो तो, 30 बनतो. सो डबल डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे, लिहितोय पहा इथे, डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज ॲक्च्युअली ग्रेटर दॅन 0, देअरफॉर एफ ऑफ एक्स फंक्शन इज मिनिमम ॲट एक्स इक्वल टू 6. कारण की हा जो डबल डेरिव्हेटिव्ह होता तर तो एक्स इक्वल टू 6 वरती कॅल्क्युलेट केला होता आपण. सो एक्स इक्वल टू 6 वरती ना फंक्शनचा व्हॅल्यू मिनिमम असेल, एक्स इक्वल टू 1 वरती ना फंक्शनचा व्हॅल्यू मॅक्सिमम असेल. आता मग जर का तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल, तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी 1 टाकायचं, जी व्हॅल्यू येईल ती मॅक्सिमम असेल. जर का तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर एक्सच्या जागी काय टाका, 6 टाका या क्वेश्चनमध्ये, या फंक्शनमध्ये, बरोबर. एक्सच्या जागी जर का 6 टाकाल तर जो काही व्हॅल्यू येईल तो व्हॅल्यू कसा असेल पहा, मिनिमम व्हॅल्यू असेल. तर हवं आता मी मॅक्सिमम व्हॅल्यू करून देतोय पहा, मिनिमम व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट कराल. हा वाला पार्ट मी आता रब करतो पहा. सो मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर एक्सच्या जागी काय टाकणार आहे, 1 टाकणार आहे. चलो टाका बरं. 1 चा क्यूब मायनस 21, 1 चा स्क्वेअर प्लस 36, 1 मायनस ऑफ 20. दॅट मीन्स मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 2 मायनस ऑफ 21 प्लस 36 मायनस ऑफ 20 असा बनेल पहा, बरोबर आहे. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन, ओके, काय बनेल पहा हा, तर हा बनेल मायनस 41, बरोबर. मायनस 41 प्लस 36 मायनस 5 बनेल, मायनस 5 प्लस 2 बनेल मायनस 3 बनेल. म्हणजे हा जो काही फंक्शन आहे या फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू हा मायनस 3 बनतोय. मग तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर तुम्ही एक्स इज इक्वल टू 6 याच्यात टाकलं पाहिजे. सो मिनिमम व्हॅल्यू जर का फाइंड करायचं असेल तुम्हाला, बरोबर, तर एक्सच्या जागी काय टाकलं पाहिजे, 6 टाकलं पाहिजे. टाका बरं 6, 2 इंटू 6चा क्यूब मायनस 21 इंटू 6चा स्क्वेअर प्लस 36 इंटू काय रे 6 आणि मायनस ऑफ 20. आता हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, बरं. तुम्ही 6 क्यूब करा, 6 स्क्वेअर करा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, बस कॅल्क्युलेशन करा तुम्ही व्यवस्थित. मग जे काही कॅल्क्युलेशन कराल आन्सर येईल तर त्याला तुम्ही मिनिमम व्हॅल्यू बोलणार, नाही का. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय हे तुम्ही इथे फाइंड करू शकता. एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे फक्त, ठीक आहे. तर पहा मी आता नेक्स्ट सम इंट्रोड्यूस करतो इथे. सबटाईप नंबर आता 3 पाहूया आपण. सबटाईप नंबर 3 मध्ये फंक्शनचं व्हॅल्यू काय दिलाय थोडंसं पाहून घ्या आधी. व्हॅल्यू ऑफ फंक्शन is x cube minus 9x square. Value of function is x cube minus of 9x square, okay, plus 24x आहे, प्लस किती आहे 24x आहे. x cube minus 9x square plus 24x हा आपला फंक्शनचा व्हॅल्यू आहे, ओके. तर मग ठरलं आता मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. सो मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यूचं माहिती आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्हच्या मेथडनी फाइंड करतो आपण. सो मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूसाठी पहिले तर सिंगल डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा 0 असला पाहिजे. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आधी कॅल्क्युलेट करूया आपण. dy by dx is equal to x cube derivative is 3x square minus of इथे बनतो 18x डेरिव्हेटिव्ह प्लस 24x चा डेरिव्हेटिव्ह 24 बनतो, 24 ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1, बरोबर. तर हा आहे पहा डेरिव्हेटिव्ह. आणि मॅक्सिमम आणि मिनिममसाठी डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. इथे लिहितोय पहा ॲट मॅक्सिमम अँड मिनिमम, ॲट मॅक्सिमम ॲज वेल ॲज मिनिमम dy by dx first derivative should be equal to 0.
चलो 0 टाका, काय बनतो 3x² मायनस ऑफ 18x प्लस 24, याचा व्हॅल्यू किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. काही कॉमन होत असेल तर पहा रे, 3 कॉमन होता आय गेस, बरोबर ना. सो 3 कॉमन, x² मायनस ऑफ 6x प्लस 8 इट शुड बी इक्वल टू 0. सो x² मायनस ऑफ 6x ला मी -4x मायनस 2x असं मेन्शन करतोय पहा. -6x ला -4x आणि -2x लिहितो ना मी, म्हणजे ऑटोमॅटिकली हे -6x असंही बनूनच जाईल. तो फॅक्टर्स करा, x कॉमन करतोय x -4, -2 कॉमन करतोय x -4 इज इक्वल टू 0. सो x -2 फर्स्ट ब्रॅकेट, x -4 सेकंड ब्रॅकेट, दॅट शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स x -2 इज इक्वल टू 0 और x -4 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू एक तर 2 होईल पहा, नाहीतर x ची व्हॅल्यू होईल 4. म्हणजे x इक्वल टू 2 ला जर का फंक्शन मॅक्सिमम असेल तर x इक्वल टू 4 ला फंक्शन मिनिमम असेल, किंवा x इक्वल टू 2 ला जर का मिनिमम असेल तर x इक्वल टू 4 ला मॅक्सिमम असेल. बरोबर. आपल्याला हे पण आता आयडेंटिफाय करायचं की एक्झॅक्टली कोणत्या व्हॅल्यूला फंक्शन मॅक्सिमम आणि कोणत्या व्हॅल्यूला फंक्शन मिनिमम असेल, हे पण आपल्याला फाइंड करायचं. आणि मग आता हे फाइंड करण्यासाठी आपण यूज करतो डबल डेरिव्हेटिव्ह. सिंगल डेरिव्हेटिव्ह इथे लिहितोय मी आधी तरी, dy/dx. जो काही आपला सिंगल डेरिव्हेटिव्ह होता तो मी इथे मेन्शन करतोय. काय रे सिंगल डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस ऑफ 18x प्लस 24, हा आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. चलो डबल डेरिव्हेटिव्ह परत एक वेळेस डिफरन्शिएट करतोय. सो d²y/dx² कॅन बी रिटन ॲज पारे, हा होईल 6x आणि हा होईल 18 -18. x चा डेरिव्हेटिव्ह किती 1, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तो 0चा असेल. काय करूया आता पहा, डबल डेरिव्हेटिव्ह d²y/dx², डबल डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल टू काय, ॲट x इक्वल टू 2. ओके. आणखीन ऑप्शन काय पहा, डबल डेरिव्हेटिव्ह ओके ॲट x इक्वल टू काय 4. x इक्वल टू 2 वरती पण आणि x इक्वल टू 4 वरती पण आपण डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. चलो 2 टाका बरं. 2 टाकल्यावरती काय बनेल रे, हा 12 मायनस किती 12 - 18 बनेल, जो की किती -6 बनतोय. आणि म्हणजे आपल्याला असं समजलं इथे की डबल डेरिव्हेटिव्ह हा -6 आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे 0 पेक्षा पण कमी आहे. So double derivative at x equal to 2 is negative. Therefore, f of x is maximum at x is equal to 2. म्हणजे x equal to 2 वरती ना फंक्शन हा मॅक्सिमम आहे. ओके. सेम वे मध्ये पहा, डबल डेरिव्हेटिव्ह ॲट x equal to 4 कॅल्क्युलेट करायचा आहे. चला 4 टाका बरं डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये, किती बनतं हे 24 - 18 बनतं. दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल टू 4 किती बनतोय पहा, किती बनतोय 6 बनतोय, म्हणजे पॉझिटिव्ह बनतोय. मग लिहू का आता मी इथे असं पहा, डबल डेरिव्हेटिव्ह बरोबर ॲट x इक्वल टू 4 कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आता डबल डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन कसं असेल, f ऑफ x इज मिनिमम. फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. कुठे, ॲट x इक्वल टू 4 ला. सो x इक्वल टू 4 ला फंक्शन मिनिमम आणि x इक्वल टू 2 ला फंक्शन हा मॅक्सिमम असेल. आता मग हवं तर मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू जर का फाइंड करायची असेल, मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर x च्या जागी 2 टाका आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन कॅल्क्युलेट करा. करतोय पहा, हा वाला पार्ट ड्रॉप करतोय आता मी. तर पहा, आता जर का मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल, फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय टाकणार आहे, x च्या जागी 2 टाकणार आहे आपण. चलो 2 टाका बरं. 2³ -9 इंटू 2² प्लस 24 इंटू 2. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन येईल. आता जर का मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन फाइंड करायचं असेल, फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर x च्या जागी काय टाकणार रे, 4 टाकणार, बरोबर ना. सो 4³ -9 इंटू 4² प्लस 24 इंटू 4, हे जे काही कॅल्क्युलेशन असेल ना तर तो फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू देईल आपल्याला, मिनिमम व्हॅल्यू देईल. सबटाइप नंबर 4 मध्ये फंक्शनचा व्हॅल्यू काय माहिती का, f ऑफ x इज इक्वल टू x² प्लस 16 डिवाइड बाय x². सबटाइप 4 मध्ये फंक्शनचा व्हॅल्यू असा मेन्शन केलेला आहे आणि आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. प्रोसेस सेम परत, याला y लिहितो आधी तरी मी. सो y इज इक्वल टू ॲक्च्युअली x² प्लस 16 डिवाइड बाय x². हा आपला फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह करूया. सो dy/dx काय बनतो, dy/dx इक्वल टू x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 16 ॲज इट इज. 16 ॲज इट इज बेसिकली दिस इज x⁻² आहे बरं. हा वरती गेल्यानंतर x⁻² होतो. x⁻² चा डेरिव्हेटिव्ह -2 x⁻³ असा बनतो. तर हा झाला डेरिव्हेटिव्ह. मी इथे असं लिहितो पहा, ॲट मॅक्सिमम अँड मिनिमम. मॅक्सिमम आणि मिनिमम पॉईंटच्या तिथे ओके डेरिव्हेटिव्ह कसा असायला हवा, 0 असायला हवा, बरोबर आहे.
मग हा जो काही डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू तो 0 असायला हवा. सो 0 शुड बी इक्वल टू 2x, पारे मायनस आहे, मायनस 32 आहे, x रेस टू मायनस 3 म्हणजे डिवाइड बाय x रेस टू 3 असेल. याची व्हॅल्यू 0 असायला हवी. हवं तर हे मल्टिप्लाय करून घेऊया. सो 0 इज इक्वल टू 2x इंटू एक्स क्यूब म्हणजे x रेस टू 4 बनेल, मायनस ऑफ 32 डिवाइड बाय एक्स क्यूब असा बनेल ना. याची व्हॅल्यू जर का 0 पाहिजे असेल तर पहा एक्स क्यूब तर इथे जाऊन असं पण 0 झाला, म्हणजे 2 इंटू एक्स रेस टू 4 इज इक्वल टू 32. मग सांगा बरं एक्सच्या व्हॅल्यूज काय असतील. देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 2. एक्सच्या या दोन व्हॅल्यूज असतील. पहा एक्स रेस टू 4, 2 इंटू एक्स रेस टू 4 इज 32, म्हणजे एक्स रेस टू 4 किती बनेल, 16 बनेल, कारण की 2 तिकडे जाऊन डिवाइड ना. एक्स रेस टू 4 16 बनलं तर एक्सचा व्हॅल्यू प्लस और मायनस 2 ना, कारण की प्लस 2चा पॉवर 4 16 बनतो आणि मायनस 2चा पण पॉवर 4 16च बनतो. सो एक्सच्या अशा दोन व्हॅल्यूज असतील, एक्सच्या अशा दोन व्हॅल्यूज असतील. आणि आता आपल्याला हे फाइंड करायचं आहे की या दोन व्हॅल्यूमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू देईन. मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती, मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल फंक्शनचा, बरोबर, तर या दोघांमधला कोणता व्हॅल्यू हा आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू देईल हे आपल्याला फाइंड करायचं. तर मग पहा रे आता. पण मला तर फंक्शन पाहून असं वाटतं की हे दोघे पण व्हॅल्यूज -2 आणि +2 फंक्शनची सेमच व्हॅल्यू जनरेट करतील. कारण की तुम्ही -2 पण टाकून पाहाल, -2चा स्क्वेअर हा 4 बनतो, -2चा स्क्वेअर 4 बनतो, 16/4 4 बनतो, प्लस अगेन 4 8 बनतो. म्हणजे -2ला पण तीच व्हॅल्यू येते आणि +2ला पण आय गेस तीच व्हॅल्यू येते, बरोबर ना. मग आपल्याला जर हे फाइंड करायचं आहे की ती जी व्हॅल्यू आहे ना तर ती व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू आहे की ती व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, हे आपण आता इथे फाइंड करूया. पहा आता हा जो काही आपण सिंगल डेरिव्हेटिव्ह फाइंड केला होता त्याचा आता मी डबल डेरिव्हेटिव्ह करतोय. पहा याचा मी काय करतोय, डबल डेरिव्हेटिव्ह. सो d2y/dx2 दॅट इज इक्वल टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय रे, 2. ओके, हे -32 आहे बरं, किती आहे, -32 आहे. x रेस टू -3 चा डेरिव्हेटिव्ह इज -3 x रेस टू -4 असा बनेल, बरोबर. सो डबल डेरिव्हेटिव्ह d2y/dx2 हा काय बनतो माहिती का, 2 मायनस मायनस बनतो प्लस. हे पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन कराल तर 96 बनेल, डिवाइड बाय x रेस टू पॉवर 4 हा खालती जाईल डिनॉमिनेटर मध्ये. आता मला काय म्हणायचं आहे की हा जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे, हा जो काही डबल डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर, at x equal to 2 as well as at x equal to -2 हा जो काही डबल डेरिव्हेटिव्ह आहे तर तो ना काही करा पॉझिटिव्हच येणार आहे. डबल डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू ऍट बोथ ऑफ दिस 2 पॉइंट्स, x equal to 2 ला पण आणि x equal to -2 ला पण, या दोनही पॉइंट वरती डबल डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू ओके हा पॉझिटिव्हच येणार आहे. तुम्ही बोलणार कसं काय सर, हे पहा डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 2 प्लस 96 x रेस टू पॉवर 4 आहे, एनिथिंग रेस टू पॉवर 4 हा पॉझिटिव्हच असतो. म्हणजे -2 जरी असेल तरी त्याचा पॉवर 4 प्लसच असतो आणि +2 जरी असेल त्याचा पॉवर 4 हा प्लसच असतो. सो 96 डिवाइड बाय हे प्लस व्हॅल्यू काहीतरी येईल. आता याची व्हॅल्यू किती येईल माहिती का, 16 येईल. किती येईल, 16, बरोबर ना, याची व्हॅल्यू 16 येईल ना. मग हा जो कॅल्क्युलेशन होईल तो होईल, ओके, हा जो काही कॅल्क्युलेशन आहे 6 होईल आय गेस. ओके, सो हा जो काही व्हॅल्यू येईल तर 2 प्लस इथे बनेल 6 दॅट इज इक्वल टू 8. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हचं व्हॅल्यू या दोनही पॉइंट वरती पॉझिटिव्ह आहे, म्हणजे या दोनही पॉइंट वरती फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. देअरफॉर y इज मिनिमम ॲट x इक्वल टू +2 ॲज वेल ॲज ॲट x इक्वल टू -2. म्हणजे दोनही पॉइंट वरती फंक्शन हा मिनिमम असेल, कारण की ना या दोनही पॉइंट वरती डबल डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू हा प्लस आला. अँड वी नो दॅट इफ डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह, काय डबल डेरिव्हेटिव्ह जर का 0 पेक्षा जास्त असेल तर फंक्शन कसा असतो, मिनिमम असतो. फंक्शन कसा असतो, मिनिमम, त्या पॉइंट वरती फंक्शन हा मिनिमम असतो, बरोबर ना. मग तुम्ही बोलाल पहा की सर मग मॅक्सिमम व्हॅल्यू काय, बरोबर ना. तर पहा या फंक्शनचा या प्रोसिजरने गेलोय आपण. मॅक्सिमम साठी आपल्याला कोणता पॉइंट आलाय का, आपल्याला पॉइंटच नाही आला. मॅक्सिमम साठी आपल्याला पॉइंटच नाही आला, म्हणजे या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू ओके ही एक्झिस्ट नाही करत. तुम्ही पहा ना कसं काय, एक्सच्या जागी तुम्ही खूप मोठी जर का व्हॅल्यू टाकली, इन्फिनिटी टाकला, किती इन्फिनिटी स्क्वेअर इन्फिनिटी ना. सो म्हणजे वाढायला तो फंक्शन किती पण वाढू शकतो, म्हणजे याची मॅक्सिमम व्हॅल्यू ही इन्फिनिटी पर्यंत पण जाऊ शकते, म्हणजे इन्फिनिटी एक्झिस्टच नाही करत ना. पण याचा अर्थ मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इट डज नॉट एक्झिस्ट. मी हवं तर परत सांगतो, नीट पहा. एक्सच्या जागी जर का मी फॉर एक्झाम्पल 1 टाकेन, 1चा स्क्वेअर 1 प्लस 16/1
बरोबर 16. सो किती बनला टोटल 17 बनला. सो काहीतरी आला व्हॅल्यू. एक्सच्या जागी जर का 2 टाकेन तर काहीतरी येईल, 3 टाकेन तर काहीतरी येईल, 5 6 10 10 टाकेल तर पहा रे 10 स्क्वेअर किती 100 प्लस 16 बाय 10 स्क्वेअर 100 म्हणजे 100 प्लस 0.16 काहीतरी बनेल, बरोबर ना. म्हणजे 100 बनतो व्हॅल्यू, 100च्या आसपास बनत आहे व्हॅल्यू. ओके, एक्सच्या जागी जर का 1000 टाकाल, 1000चा स्क्वेअर खूप जास्त असतो माहिती की नाही. एक्सच्या जागी जर का मी फॉर एक्झाम्पल 10⁻6 टाकला, 10⁻6 म्हणजे मोठा व्हॅल्यू टाकला तर याचा स्क्वेअर मोठाच बनेल ना, आणि ही व्हॅल्यू निग्लिजिबल बनेल. ठीक आहे, ही निग्लिजिबल बनेल तर निग्लिजिबल बनेल, पण हा तर खूपच मोठा बनतोय. दॅट मीन्स या फंक्शनची व्हॅल्यूला लिमिट नाहीये, मॅक्सिमम व्हॅल्यूला लिमिट नाहीये, किती पण मोठा होऊ शकतो तो. आणि मग जर का फंक्शन किती पण मोठा होत असेल तर त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल, इन्फिनिटी पर्यंत जाणार तो फंक्शन. सो मॅक्सिमम व्हॅल्यू आपण फाइंडच नाही करू शकत. सो इथे जे काही रिझल्ट आला आहे ना तो रिझल्ट फक्त मिनिमम व्हॅल्यूसाठी असेल. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन, ओके, इट ऑकर्स ॲट x इज इक्वल टू +2 अँड -2. आता मग जर का तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल, ऍक्च्युअल मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, इथे लिहितो पहा, देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. आता मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर हे पॉईंट इथे टाकले पाहिजे ना, +2 टाका किंवा -2 टाका, सेमच आन्सर येणार, कारण की -2चा स्क्वेअर पण +4च बनतो, प्लस 16 बाय -2चा स्क्वेअर +4च बनतो. किती होतं रे हे पहा, हे बनतं 4 + 4 दॅट इज इक्वल टू 8. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इज ॲक्च्युअली 8 पेक्षा कमी तो नाही होऊ शकत, असा याचा अर्थ आहे. अँड मॅक्सिमम व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट. 5th सबटाईप पाहिला आता, फंक्शन काय पहा, y इज इक्वल टू x इंटू लॉग एक्स. हा जो काही फंक्शन आहे x इंटू लॉग एक्स, याचा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं जर का एक्झिस्ट होत असेल तर. ओके, तर पहा आता काय करतो पहा, मी मॅक्सिमम आणि मिनिममसाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लागेल. सो आधी तरी आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. y डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx, u इंटू व्हीचा फॉर्मॅट आहे. सो u ॲज इट इज log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, ओके, प्लस log x ॲज इट इज, आणि x चा डेरिव्हेटिव्ह जो असतो ना तो असतो 1. सो dy बाय dx काय बनतोय पहा, आपला dy बाय dx बनतोय पहा, हे कॅन्सल होऊन बनतं 1 प्लस log x. तर हा आपला dy बाय dx चा इथे व्हॅल्यू आहे. ओके, तर मग पहा काय करतोय आता मी, dy बाय dx 0 असायला हवा फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. मी इथे लिहितो ॲट मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा आणि मिनिमा फाइंड करायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. सो 0 शुड बी इक्वल टू 1 प्लस log x असं लिहितोय. बेस काय रे, बेस आहे e. बेस काय, बेस e आहे इथे. ओके, याचाच अर्थ log x टू द बेस e इट शुड बी इक्वल टू, हा 1 तिकडे जाऊन ना -1 बनतो. याचाच अर्थ x शुड बी इक्वल टू e⁻⁻1. पहा रे, हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल करते वेळी पहा, बेस आहे e, पॉवर आहे -1. सो e⁻⁻1 इज इक्वल टू x. याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय बनते माहिती का, 1/e बनते. x ची व्हॅल्यू काय बनते, 1/e बनते, बरोबर. सो ॲट x इज इक्वल टू 1/e फंक्शन एकतर मॅक्सिमम असणार नाहीतर मिनिमम असणार. ॲट x इज इक्वल टू 1/e फंक्शन शुड बी मॅक्सिमम, एकतर मॅक्सिमम असेल फंक्शन नाहीतर तो फंक्शन मिनिमम असेल. तेच आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. पहा आता पाहा, आता मी करतोय डबल डेरिव्हेटिव्ह. हवं तर मी सिंगल डेरिव्हेटिव्ह जो काही आहे ना तो इथे मेन्शन करतो. सिंगल डेरिव्हेटिव्ह काय आहे रे, 1 प्लस log x आहे, बरोबर. तर पहा याचा परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह केला तर d2y बाय dx² बनतो, दॅट इज इक्वल टू 1 डेरिव्हेटिव्ह 0. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 1/x. सो डबल डेरिव्हेटिव्ह ॲट x इज इक्वल टू काय रे, 1/e. ॲट x इज इक्वल टू 1/e काय बनेल पहा, 1/x इज इक्वल टू काय, 1/e टाकायचं ना आपल्याला. दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह ॲट x इज इक्वल टू 1/e इज ॲक्च्युअली e. किती आहे रे, e आहे. मग हे पाहून तुम्ही मला सांगा की डबल डेरिव्हेटिव्ह कसं आहे, प्लस आहे की मायनस आहे. तुम्हाला हे माहिती असायला हवं की ई हा जो की कॉन्स्टंट असतो ना, ई इज अ इरॅशनल नंबर, जसं की व्हॅल्यू 2.7 नॉन टर्मिनेटिंग असतो. 2.718 समथिंग काहीतरी नॉन टर्मिनेटिंग तो नंबर असतो, बरोबर. सो हा जो काही व्हॅल्यू आहे तर हा मला असं सांगायचं की हा व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. नाउ ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 येतो. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय, फंक्शन कसं असला पाहिजे, मिनिमम. देअरफॉर एफ ऑफ एक्स जो काही फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स शुड बी मिनिमम
ॲट एक्स इज इक्वल टू 1/e, म्हणजे एक्स जागी 1/e जर का टाकेल ना तर फंक्शनचा व्हॅल्यू काय मिनिमम बनला पाहिजे, कमीत कमी बनला पाहिजे. सो ॲट एक्स इज इक्वल टू 1/e फंक्शन इज मिनिमम हियर. आणि मग जर का आता आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचा असेल फंक्शनचा, हा जो काही फंक्शन आहे या फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचा असेल, मी वाय मिनिमम असं लिहितोय पहा इथे. मिनिममसाठी एक्स जागी 1/e टाकला पाहिजे की नाही. चलो टाका बरं. एक्स जागी काय 1/e लॉग एक्सच्या जागी काय ठरलं टाकायचं आपलं 1/e टाकतोय आपण एक्सच्या जागी, बरोबर ना. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इट बिकम्स 1/e इंटू हे पहा रे लॉग 1/e ला मी e⁻⁻1 लिहू शकतो की नाही. आणि तो -1 येतो बाहेर, बरोबर ना. -1 लॉगचा प्रॉपर्टी माहिती ना, हा इथे येत असतो. सो किती बनतो तो -1/e इंटू लॉग e. पण आपल्याला माहिती लॉग ईचा व्हॅल्यू किती असतो 1. So minimum value of this function is -1/e. Minimum value of this function is -1/e. आता मग तुम्हाला हा डाऊट असेल की मग सर मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल. पारे या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू एकच आली, बरोबर ना. एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या असतात, तर एक असली असती मिनिममसाठी, दुसरा असता मॅक्सिममसाठी. पण व्हॅल्यू जी की एक्सची एकच येत आहे याचा असा अर्थ आहे की मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इट डज नॉट एक्झिस्ट. कारण की व्हॅल्यू एकच आली आणि आपण हे क्रॉस चेक केलं की ती व्हॅल्यू मिनिममसाठी आहे, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू एक्झिस्टच नाही करणार. आणि मी हे तुम्हाला दाखवतो पहा, प्रूव्ह करून दाखवतो मॅक्सिमम व्हॅल्यू कसं एक्झिस्ट नाही करणार. तुम्ही एक्सची व्हॅल्यू किती पण मोठी टाकू शकता ना, एक्सची व्हॅल्यू तुम्ही किती पण मोठी टाकू शकता, किती पण मोठा एक्सचा व्हॅल्यू टाका पहा, एकदम मोठ्यातला मोठा एक्सचा व्हॅल्यू तुम्ही टाका, बरोबर. मग काय होईल जर का समजा मी असं ठरवलं की आता मी एक्सचा व्हॅल्यू इन्फिनिटी ठेवणार, इन्फिनिटी इंटू लॉग इन्फिनिटी. लॉग इन्फिनिटी पण इन्फिनिटीच असतो, इन्फिनिटी आहेच आहे तो. सो इन्फिनिटी इंटू इन्फिनिटी हा इन्फिनिटीज बनेल, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यूला लिमिट नाही, किती पण मोठा होऊ शकतो तो. मी परत सांगतो मी काय बोलतोय. मॅक्सिमम व्हॅल्यू जर का फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी खूप मोठी व्हॅल्यू टाकायला लागेल, खूप मोठी, म्हणजे इन्फिनिटी टाकून द्या ना तुम्ही. सो इन्फिनिटी इंटू लॉग इन्फिनिटी पण इन्फिनिटीज म्हणजे मोठाच व्हॅल्यू असतो. सो ओव्हरऑल व्हॅल्यू याची इन्फिनिटीज बनेल. सो मॅक्सिमम व्हॅल्यू किती बनते इन्फिनिटी, म्हणजे डज नॉट एक्झिस्ट ना. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इट डज नॉट एक्झिस्ट. पाहिलं आता लास्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 मध्ये फंक्शन काय आहे, y इज इक्वल टू लॉग x/x. फंक्शन काय आहे तर लॉग x/x हा फंक्शन आहे. आणि या फंक्शनचा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं जर का एक्झिस्ट होत असेल तर सर्वात आधी आपण करतोय डेरिव्हेटिव्ह. सो y डेरिव्हेटिव्ह इज dy/dx अँड दॅट इज इक्वल टू पहा u/v. u/v चा डेरिव्हेटिव्ह माहिती, v चा स्क्वेअर करतो आपण, तो v ॲज इट इज लिहितो आपण, तो v ॲज इट इज लिहितो आणि आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह करतो u चा, म्हणजे लॉग x चा डेरिव्हेटिव्ह. नंतर मायनस साईन आहे पहा, मायनस साईन नंतर काय रे लॉग x ॲज इट इज, आणि आपण करणार डेरिव्हेटिव्ह कोणाचा रे त्या x चा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला. सो तर मग dy/dx चा व्हॅल्यू काय बनतो पाहाला आता. x ॲज इट इज लॉग x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, ओके, मायनस ऑफ लॉग x ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अँड डिवाइड बाय दिस इज x स्क्वेअर हियर. सो dy/dx काय बनतो माहिती का, dy/dx काय बनतो माहिती का, हे कॅन्सल होऊन हे बनतं 1 मायनस ऑफ दिस इज लॉग x अँड डिवाइड बाय x स्क्वेअर. तर पहा रे व्हॅल्यू अशी बनली पहा dy/dx ची. आणि आपल्याला माहिती ना ॲट मॅक्सिमम अँड मिनिमम, ॲट मॅक्सिमम ॲज वेल एज ॲट मिनिमम dy/dx किती असतो 0 असतो. मी इथे असं लिहितोय पहा ॲट मॅक्सिमम अँड मिनिमम, ॲट मॅक्सिमम ॲज वेल एज ॲट मिनिमम dy/dx इट शुड बी इक्वल टू 0, बरोबर. तर मग काय करूया dy/dx च्या जागी 0 टाकूया. सो 0 शुड बी इक्वल टू 1 मायनस लॉग x बाय x स्क्वेअर. पहा x स्क्वेअर इथे येऊन मल्टिप्लाय होऊन 0च बनेल, बरोबर. सो 0 शुड बी इक्वल टू 1 मायनस ऑफ लॉग x, म्हणजेच काय रे लॉग x ची व्हॅल्यू बनते 1, बरोबर ना. म्हणजे काय लॉग x टू दी बेस e असतो, बेस काही नाही म्हणजे बेस असतो e. याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय बनते माहिती का e⁻1 बनते, म्हणजे x ची व्हॅल्यू ऍक्च्युली e बनते. पहा इथे पण x ची एकच व्हॅल्यू आली, बरं 2 व्हॅल्यूज नाही आल्या, x ची एकच व्हॅल्यू आली आहे आपल्याला. तर मग आपल्याला हे चेक करायचं आहे की x इज इक्वल टू e ला फंक्शन हा मॅक्सिमम असेल की मिनिमम असेल, माहित नाही आपल्याला मॅक्सिमम आहे की मिनिमम. x इज इक्वल टू e ला फंक्शन मॅक्सिमम असेल की मिनिमम हे आपल्याला चेक करायला लागेल. समजा x इज इक्वल टू e ला फंक्शन मॅक्सिमम असेल तर आपण असं बोलणार की मिनिमम व्हॅल्यू या फंक्शनची एक्झिस्टच नाही करत, बरोबर ना.
मिनिमम व्हॅल्यू किती एक्झिस्ट नाही करत म्हणजे मायनस इन्फिनिटी असतो, म्हणजे खूप कमी असतो. ठीक आहे, तर मग पहा आता आपण करूया डबल डेरिव्हेटिव्ह. तर सिंगल डेरिव्हेटिव्ह कुठे होता पहा, हा होता आपला सिंगल डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. याचा परत एक वेळेस आपण करूया डेरिव्हेटिव्ह. पहा मग काय होतं, d² y बाय dx². बरोबर, डबल डेरिव्हेटिव्ह करायचा पहा आपल्याला इथे. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह इज d² y बाय dx². ओके, बरोबर आहे. काय रे फॉर्मॅट, u बाय v आहे ना, u बाय v आहे ना, u बाय v चं माहिती ना आपल्याला. u बाय v काय असतो रे, तर v चा स्क्वेअर करायचा असतो आपल्याला, तर v चा स्क्वेअर करायचा असतो आपल्याला, बरोबर. त्यानंतर काय, तो v ॲज इट इज लिहा, तो v ॲज इट इज लिहा. आणि याचा डेरिव्हेटिव्ह, u चा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस साइन ॲज इट इज, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय x, बरोबर ना. यानंतर करायचा असतो मायनस साइन, बरोबर. मायनस साइन केल्यानंतर 1 मायनस लॉग x ॲज इट इज, काय 1 मायनस लॉग x ॲज इट इज. त्याच्यानंतर x² चा डेरिव्हेटिव्ह करायचा असतो जो की बनतो 2x. किती बनतो, 2x. पहा नीट, आपल्याला d² y बाय dx² करायचा आहे ॲट x इक्वल टू e. x इक्वल टू e वरती करायचं, बरं. x इक्वल टू काय, e वरती करायचं आपल्याला हे सर्व काही. आता मग टाकाल का, x जागी e टाकाल इथे. पहा तुम्ही, x आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे इथे फक्त x राहिला. e टाकाल तर मायनस ऑफ e बनेल. किती बनेल, मायनस e बनेल. आता ज्यावेळेस तुम्ही इथे x च्या जागी e टाकता ना, x च्या जागी ज्यावेळेस आपण e टाकतोय ना, तर लॉग e चा व्हॅल्यू बनत असतो 1, आणि 1 मायनस 1 तर 0 बनतो. 0 इंटू एनिथिंग 0च बनतो, म्हणजे पुढे काहीच करण्याची गरज नाहीये, 0च बनतो असा बनतो. x जागी e स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे e रेज टू पॉवर काय बनेल, तो 4 मिळेल. म्हणजे आन्सर मायनस ऑफ 1 डिवाइड बाय e³ असा आलेला आहे. चेक करा की डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. पहा निगेटिव्ह दिसतोय ना सरळ. सो ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे फंक्शनचा व्हॅल्यू काय असेल रे, मॅक्सिमम असेल. इथे लिहितोय फायनली लास्ट स्टेप पहा, d² y बाय dx² कसा आहे रे, लेसर दॅन 0 आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे. therefore फंक्शन f of x इज मॅक्सिमम, काय मॅक्सिमम ॲट x इक्वल टू e. म्हणजे x च्या जागी e टाकाल ना, x च्या जागी काय e टाकाल ना, तर फंक्शनचा व्हॅल्यू हा मॅक्सिमम बनेल. आणि मग जर का डाऊट आपला हा असेल की सर मग सांगा मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल, तर मी इथे लिहितोय पहा मॅक्सिमम व्हॅल्यू. काय रे मॅक्सिमम व्हॅल्यू काय, e टाकल्यानंतर मॅक्सिमम येतो ना, मग टाका ना, x च्या जागी e टाकाल. सो लॉग e डिवाइड बाय e, लॉग e चा आन्सर तर 1 असतं, डिवाइड बाय e. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इज ॲक्च्युअली 1 डिवाइड बाय e. हा आपल्या या फंक्शनचा मॅक्सिमम व्हॅल्यू असेल.